नमस्कार. आजच्या द थिंकिंग पाथच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जो आता सध्या मुद्दा गाजतोय तो म्हणजे फॉरेन कॉन्ट्रिब्युशन अमेंडमेंट बिल 2026 अर्थात FCRA. या विधेयकावर अमेरिकेचे रिपब्लिकन काँग्रेस सदस्य रिल मूर यांनी आक्षेप नोंदवला आहे आणि त्यांनी दावा केला आहे की या दुरुस्तीमुळे सरकारला चर्च आणि धार्मिक संस्थांवर अधिक नियंत्रण मिळू शकते आणि त्यामुळे भारत अमेरिका संबंधांवर परिणाम होऊ शकतो. याविषयी आपल्याला आज माहिती घ्यायची आहे. पण भारत सरकारनं हा आरोप मुळात आधी फेटाळला आहे. सरकारच्या स्पष्टीकरणानुसार सरकारचं असं म्हणणं आहे, की विधेयकाचा उद्देश परदेशी निधी आणि निधी अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी पद्धतीने नियंत्रित करणे हा आहे. चर्च किंवा इतर उपासनेच्या स्थळांचं धार्मिक स्वरूप मुळीच बदलणार नाहीये आणि ही तरतूद फक्त FCRA नोंदणी रद्द, नूतनीकरण नाकारलं किंवा संपुष्टात आल्यास संबंधित संस्थांच्या परदेशी निधी आणि मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी आहे. आता हा नक्की वाद काय आहे किंवा हे बिलच्या समर्थनार्थच्या ज्या बाजू आहेत त्या कोणत्या आहेत आणि विरोधाच्या मुद्दे कोणते आहेत याविषयी थोडीशी आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. आता फॉरेन कॉन्ट्रिब्युशन अर्थात रेग्युलेशन अमेंडमेंट बिल 2026 हे सध्या संसदेतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या विधेयकांपैकी एक आहे. या विधेयकावर भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा सुरू आहे. आता हे या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुळात आधी FCRA काय आहे ते आपल्याला बघायला लागेल. FCRA अर्थात फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट. त्याच्या नावातच आपल्याला कळतं की फॉरेन कॉन्ट्रिब्युशन म्हणजे परदेशातनं येणारं जे काही निधी आहे. हा कायदा भारतातील NGO, ट्रस्ट, शैक्षणिक संस्था आणि धार्मिक संस्थांना परदेशातून मिळणाऱ्या देणग्या अर्थात फॉरेन फंडिंग, फॉरेन कॉन्ट्रिब्युशन कशा स्वीकारायच्या आणि वापरायच्या याचं नियमन करतो. 2026च्या दुरुस्तीतील मुख्य तरतुदी काय आहेत त्या आता आपण बघूया. डेसिग्नेटेड अथॉरिटीची स्थापना हा पहिला मुद्दा आहे. एखाद्या संस्थेची FCRA नोंदणी समजा रद्द झाली, नूतनीकरण झाले नाही, संस्थेनं नोंदणी परत केली किंवा संस्था बंद झाली, तर केंद्र सरकार नियुक्त डेसिग्नेटेड अथॉरिटी त्या संस्थेच्या परदेशी निधी आणि त्या निधीतून तयार झालेल्या मालमत्तेचं व्यवस्थापन करू शकेल. आणि नोंदणी रद्द झालेल्या ज्या संस्था आहेत आणि त्यांच्यासाठी आलेलं जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे त्याच्यावरती या डेसिग्नेटेड अथॉरिटीच्या माध्यमातून सरकार त्याचं नियोजन करू शकतं किंवा त्याच्यावरती त्याचं व्यवस्थापन त्या पद्धतीने करू शकतं. आता उपासना स्थळांबाबत काय विशेष तरतूद आहे? अशा मालमत्तेमध्ये चर्च, मंदिर, मशीद, गुरुद्वारा किंवा इतर उपासनास्थळ असेल, तर त्याचं धार्मिक स्वरूप कायम ठेवणं बंधनकारक असेल. म्हणजे सरकारला त्या जागेचं धार्मिक स्वरूप बदलण्याचा अधिकार दिलेला नाही. म्हणजे मोठी ओरड ही होते, की त्यांच्या स्वायत्ततेवर किंवा त्यांच्या ज्या संस्था ज्या आहेत, म्हणजे मंदिर, प्रार्थनास्थळ जे आहेत, त्यांचं स्वरूप बदललं जाईल किंवा त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला जाईल. तर अशा प्रकारचा कुठलाही अधिकार सरकारला याच्यामध्ये मिळणार नाही आहे. तर ते फक्त बंद ज्यांचं मान्यता रद्द झाली आहे किंवा ज्या बंद पडलेल्या आहेत रिनोव्हेशन ज्यांचं झालेलं नाही आहे त्या त्या कराराचं, तर त्यांचं जे काही मालमत्ता जी असेल ती मात्र त्याचं व्यवस्थापन सरकार करू शकतं. मंदिर किंवा अन्य जे कुठली प्रार्थनास्थळं आहेत ती तशीच राहतील. त्यांच्या एकंदरीत त्या सगळ्या अस्तित्वामध्ये सरकारचा कुठलीही भूमिका त्याच्यामध्ये राहणार नाही. आणि शिक्षेत काय बदल केला आहे? काही FCRA उल्लंघनांसाठी कमाल कारावासाची शिक्षा 5 वर्षांवरून 1 वर्ष करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे 5 वर्षांपेक्षा 1च वर्ष ती जी शिक्षा आहे ती लागू राहील. आता सरकारची भूमिका थोडीशी आपण बघूया. आता सरकारचं म्हणणं असं आहे, की परदेशी निधीचा जो गैरवापर आहे किंवा मनी लॉन्ड्रिंग किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका टाळण्यासाठी अधिक प्रभावी देखरेख खरं म्हणजे आवश्यक आहे, की या निधीच्या गैरवापरातनं सरकारविरोधी म्हणण्यापेक्षा देशविरोधी काही कारवाया किंवा देशविरोधी तत्त्व जी आहेत त्यांना त्यातनं बळ मिळतं. असं कुठेतरी सरकारचं म्हणणं आहे आणि ते टाळण्यासाठी प्रभावी देखरेख अत्यंत आवश्यक आहे. जे फॉरेन फंडिंग जे होतं, जे एका वेगळ्या कॉजने ते फंडिंग केलं जातं आणि त्याचा ॲक्चुअल यूज जो आहे तो वेगळ्या कुठल्यातरी कारणासाठी होतो. असं त्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आढळत असावी सरकारला किंवा तफावत आहे असं सरकारचं म्हणणं असावं. त्याच्यासाठी प्रभावी देखरेख आवश्यक आहे असं सरकारचं म्हणणं आहे. ही दुरुस्ती सर्व संस्थांना समानपणे लागू होईल, कोणत्याही विशिष्ट धर्माला लक्ष्य केलेलं नाही. ही सरकारची जी भूमिका किंवा हा जो मुद्दा आहे तो खूपच महत्त्वाचा आहे. कारण आपल्या धर्मामध्ये आपल्या देशामध्ये सर्वधर्म समभाव हे आपल्या संविधानाने कॉन्स्टिट्यूशनल ते एक कन्सेप्ट आहे. सर्वधर्म समभाव, सगळे धर्म समान आहेत. त्यामुळे अमुक एका चर्चेला जसं म्हटलं की अमुक एका धर्माच्या प्रार्थनास्थळाला
जसं ते अमेरिकन आमदार म्हणतायत, की चर्चची जी संस्था आहे, चर्चची जी इन्स्टिट्यूशन आहे, त्याला धक्का लागेल. तर तसं नाही आहे. मग तो धर्म कोणता आहे? भारतामध्ये जे धर्म आहेत, ज्या धर्मांची प्रार्थनास्थळं आहेत, त्या सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळांना हा जो कायदा आहे किंवा हे बिल आहे, ते लागू होईल. उद्देश याचा हा आहे, की पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे. सगळ्यात जे त्याला त्याला जे फोकस केलं आहे किंवा ज्याला प्रायोरिटी दिली ते आहे आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा त्याच्या विरोधात जाणारी कुठलीही गोष्ट घडता कामा नये हा एकमेव उद्देश त्याच्यामध्ये आहे. आता विरोधक किंवा या बिलचं विरोधक किंवा टीकाकार आहेत ते काय म्हणतायत? तर काही गटांचं असं मत आहे, की सरकारच्या नियंत्रणात वाढ होईल. FCRA परवाना रद्द झाल्यास संस्थांच्या कामकाजावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि लहान NGO आणि परदेशी मदतीवर अवलंबून असलेल्या संस्थांना अडचणी येऊ शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. पण जर NGO चांगलं काम करत असेल, म्हणजे आपण काही NGOचं फॉरेन फंडिंग बंद तर करत नाही आहोत किंवा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन पूर्ण बंद तर करत नाही आहोत. समजा $100 एखाद्या संस्थेला आले, NGOला आले किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशनला आले, तर त्या $100 $100चा तुम्ही विनियोग कसा केला आहे, त्याची तुम्हाला फक्त तो जो काही हिशोब आहे, तो तुम्हाला दाखवायचा आहे. त्यामुळे मुळात ह्याच्यामध्ये NGOजनी म्हणा किंवा कुठल्याही ज्या रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही. जर तुमचा व्यवहार रोख आणि चोख असेल, तर त्याच्यामध्ये पारदर्शकता असेल, तर या बिलचा अशा संस्था ज्या याआधीही कार्यरत होत्या, त्यांना काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे. आता अमेरिकेचे खासदार रिले मूर यांचं काय म्हणणं आहे? तर ते रिपब्लिकन काँग्रेसचे सदस्य आहेत. त्यांनी असं म्हटलंय, की या विधेयकामुळे सरकार, चर्च आणि धार्मिक संस्थांच्या मालमत्तेवरती नियंत्रण मिळवू शकतं. त्यांनी याला ख्रिश्चन्सवर हल्ला असं संबोधलंय आणि भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम होऊ शकतो असं म्हटलंय. परंतु या विधेयकामुळे सरकारला चर्च आणि धार्मिक संस्थांच्या मालमत्तेवर नियंत्रण येण्याचा काही विषय नाही आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की सरकार कधी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार आहे. जर जर त्यांचं ते FCRAचं जे हे आहे, ते जर कॅन्सल झालं, नोंदणी जी आहे ती रद्द झाली, तरच सरकार ह्या गोष्टी हातामध्ये घेणार आहे. जर तुमचा व्यवहार क्लिअर असेल, तुमचं जे काही बाहेरनं फंडिंग तुम्हाला झालेलं आहे, त्याचा पैसा हिशोब तुमच्याकडे आहे आणि योग्य कॉजसाठी तुम्ही जर तो स्पेंड करताय, तर याच्यामध्ये अडचण येण्याची काहीही आवश्यकता तशी नाही आहे. आणि गमतीचा भाग असा आहे, की एका साईडला ख्रिश्चन्सवर हल्ला असं म्हणतायत ते जे मूर आहेत ते आणि म्हणतायत, की त्याच्यामुळे भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवरती परिणाम होऊ शकतो. याचा अर्थ अमेरिका हाही सेक्युलर देश आहे. अमेरिकामध्येही सर्वधर्म समभाव पाळला जातो. परंतु भारताने ख्रिश्चन धर्मियांवरती किंवा ख्रिश्चन धर्मावरती काहीतरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला म्हणा किंवा त्यांना काहीतरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे धर्माच्या कारणासाठी 2 देशांमधल्या राजनैतिक संबंधांवरती परिणाम होऊ शकतो, अशी उघड धमकी दिली जाते. म्हणजेच याचा अर्थ अमेरिका या ख्रिश्चन जो कम्युनिटी आहे त्यांचा इंटरेस्टला कुठेतरी ते प्रायोरिटाईज करतात किंवा त्याला महत्त्व देतात. याचा अर्थ सेक्युलरिझम इथे तो जो सेक्युलरिझमचा जो मुद्दा आहे तो इथे आपोआप पायदळी उडाला जातोय, की ठीक आहे आमच्या नागरिकांवरती तुम्ही अत्याचार करताय किंवा आमच्या नागरिकांवरती अन्याय करताय. या कारणासाठी आमचे तुमच्याशी असलेल्या संबंधावरती परिणाम होईल असं म्हणणं समजू शकतो. पण एका ठराविक विशिष्ट धर्माच्या बाबतीत अमुक एका देशाचं सरकार चुकीचं वागतंय म्हणून आम्ही तुमच्याशी संबंध बिघडून घेऊ असं जर अमेरिकेसारखा स्वायत्त, स्वतंत्र, सार्वभौम आणि सेक्युलर देश जर म्हणत असेल तर नक्की त्याचं त्या ठिकाणी सेक्युलरिझम आहे का? किंवा जे डांगोरा पिटतं अमेरिका की आम्ही वी आर सेक्युलर कंट्री असं ते म्हणतात. तर त्याला कुठेतरी छेद देणारा हा विषय होत नाहीये का? याचा विचार हे विधान करताना त्यांनी खरं करायला पाहिजे. आता याला भारताकडूनही उत्तर दिलं गेलंय. काय आहे उत्तर? भारतातील सरकार आणि काही सामाजिक संघटनांनी हा आरोप फेटाळला आहे. त्यांचं म्हणणं आहे की विधेयकात चर्च ताब्यात घेण्याची तरतूद कुठंही नाही. जर एखाद्या उपासना स्थळाची मालमत्ता डेसिग्नेटेड अथॉरिटीकडे आली, तर तिचं धार्मिक स्वरूप जसंच्या तसं राखणं कायद्यानं आवश्यक आहे. मुळात हा कायदाच ते सांगतो की तुम्ही चर्च किंवा कुठलीही धार्मिक संस्था, मंदिर ते किंवा प्रार्थनास्थळ ताब्यात घेऊ शकत नाही. त्याचं जे धार्मिक स्वरूप आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लुडबुड तुम्ही करू शकत नाही, हे कायदा स्पष्ट सांगतो. हा कायदा धार्मिक स्वातंत्र्यावर नव्हे तर परदेश निधीच्या नियमनावर केंद्रित आहे. याचा अर्थ धार्मिक स्वातंत्र्यावरती कुठेही आपण घाला घालत नाही आहोत. आपण काय करतो आहोत तर त्याच्यामध्ये जो आर्थिक व्यवहाराचा जो विषय आहे तो पारदर्शक राहावा इतकीच सरकारची अपेक्षा आहे आणि इतकंच सरकारचं त्याच्यावरती वॉच असणार आहे. त्यामुळे ज्या संस्था क्लिअर आहेत, ज्यांचे आर्थिक ताळेबंद जुळत आहेत, ज्यांचा आर्थिक व्यवहार कुठल्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये घोटाळा गडबड नाही आहे, पारदर्शक आहेत, अशा संस्थांनी अशा ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, प्रार्थनास्थळं आहेत, त्यांना किंवा अशा कुठल्याही धर्माला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा याचा विचार झाला पाहिजे. आता आपण त्याच्या निष्कर्षावरती येऊया. या विधेयकाचा मूळ वाद धार्मिक स्वातंत्र्य विरुद्ध परदेशी निधीवरील सरकारी नियंत्रण या 2 दृष्टिकोनांभोवती फिरतोय.
समर्थकांच्या मते हे राष्ट्रीय सुरक्षा आणि पारदर्शकतेसाठी आवश्यक आहे, तर टीकाकारांना भीती आहे की त्यामुळे नागरी संस्था आणि धार्मिक संस्थांवरील सरकारी नियंत्रण वाढू शकतं. अंतिम परिणाम विधेयकाच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवर आणि न्यायालयीन व्याख्यांवर अवलंबून असेल, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.